व पदाधिकारी सर्व खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि नक्कीच एक सुंदर स्पर्धा आपल्या स्वप्नातील स्पर्धा ज्याचा गेल्या 15 ते 20 दिवसापासून मी व्हॉट्सअपवर पंचक्रोशीवर पाहत होतो। सर्व खेळाडूंना नक्कीच सर्व खेळाडू आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत होते आणि त्याची सुरुवात आपण सकाळपासून पाहतोय। यूट्यूब लाईव्ह डीजे पंच अष्टमकर सर्व रसिक प्रेक्षकांचे आता मात्र झोप उडवणार आहेत, लक्ष वेधून घेणार आहेत। सामना सुरू होतोय। फ्रेशबेक विरुद्ध वेदांत फायटर्स। फ्रेशबेक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वेदांत फायटर्स या संघाला फलंदाजीचा सामना सुरू होतोय। मॅच इज ऑन। अवधूत भगत यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, पहिलाच चेंडू यावेळी ऑफस्टिकच्या थोडा बाहेर, एक धाव डिक्लेअर स्वरूपात, बाईज स्वरूपात आणि एके धावेने मात्र इथे संघाचं अकाउंट इज ओपन। शशांक आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रसिद्ध खेळाडू प्रेम यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट अवधूत यांचा। इथे मात्र प्रेम सटीक गोलंदाजी करतोय आणि निर्धाव चेंडू, धाव संख्या थांबलेली आहे। शशांक मात्र स्तब्ध आहेत, धाव संख्या फक्त 1। लेग पंच अमेय ठाकूर ज्यांनी आजच्या दिवसात पंचांच्या कामगिरी पाहता रेकॉर्ड ब्रेक केला। फुलटॉच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रात आणि तिथे एक धाव संख्या, एका धावेची वाढ, धाव संख्या 2। षटक पहिलं सुरू, बिनबाद 2। प्रथम फलंदाजी करत असताना वेदांत फायटर्स यावेळी पुढला चेंडू। इथे मात्र पाहूया आणि निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी अवधूत यांची। ज्याप्रमाणे अवधूत गुप्ते यांनी मराठी सिनेमा ॲज अ गीतकार म्हणून आपलं नाव उज्ज्वल केलं, त्याचप्रमाणे हा वाडगावचा अवधूत गोलंदाजीच्या क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू। क्या बात है, व्हाट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग अवधूत। यावेळी नक्कीच फलंदाजाला मात्र खऱ्या अर्थाने मामा बनवतोय अवधूत आणि दाखवून देतोय हम भी कम नहीं है। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू। अवधूत यांची तारीफ जेवढी करू तेवढी कमी, अर्थात निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि इथे मात्र तमाम क्षेत्ररक्षक खुश आहेत। षटकाची समाप्ती, पंच काय ओके आणि 2 धावा। नक्कीच इथे अवधूत यांनी फलंदाजाला तर संधी दिली नाहीच, परंतु अष्टमकर सरांना सुद्धा नाचण्याची संधी दिली नाही। नक्कीच अवधूत यांनी खऱ्या अर्थाने रसिक प्रेक्षकांना चांगली गोलंदाजी करून नाराज केलेला आहे, कारण जेव्हा इथे विकेट किंवा फलंदाज षटकार येतील तेव्हा इथे अष्टमकर सरांना संधी मिळेल की ज्याची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत। अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अवधूत। संघाचं अर्थात वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक आपण पाहतोय। अनुज येतोय यावेळी।
फ्रेश ब्रेक या संघाकडून अनुज मागच्या सामन्यात ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती अर्थात अवधूत आणि अनुज ए फॉर अवधूत ए फॉर अनुज या दोन्ही खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळी पुन्हा एकदा अनुज राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. यावेळी शशांक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नाही. कुठेतरी फक्त एक धावेवर समाधान मानायला लागत आहे. धाव संख्येत एकही धावेने भर. धाव संख्या फक्त 3. दुसरं षटक सुरू. विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय ज्यांनी कुस्ती क्षेत्रात आपल्या पंचकृषीचं नाव नक्कीच संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध केले असे मोहन सुतार. यावेळी थोडा हो पंच नाराज आणि स्वैर चेंडू. धाव संख्येत एक अवांत्य वड. धाव संख्या 4. खराब चेंडू. स्वैर चेंडू. धाव संख्येत एक अवांत्य भर. धाव संख्या 5. पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी करून अवधूत यांनी नक्कीच आपल्या संघाचा आत्मविश्वास बलाढ्य केला. त्यानंतर आपण पाहतोय अवधूतच्या मागोमाग अनुज येतोय. इथे मात्र अनुज यांचा थोडासा खराब चेंडू एक अवांत्य धाव देऊन जात आहे. धाव संख्या 5. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर. सामना हा 5 तब्बल षटकांचा आहे. पहिल्या फेरीत आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ अर्थात वेदांत फायटर्स. स्ट्राईक एंडला प्रेम रॉय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू. अनुज राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. इथे मात्र डीप लॉंग लेगच्या वर. पाहूया किती धावा मिळतील हे महत्वाचं आहे. प्रेम नाराज झाला म्हणजे एकच धाव मिळाली यात शंका नाही. धाव संख्येत एक धावेची वाढ. धाव संख्या 6. आमचे मित्र ॲडव्होकेट सुनील कावजी इथे आलेले आहेत. नक्कीच ते काही दिवसात विवाहबद्ध होणार आहेत. त्याच्यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अतिशय चांगल्या स्वभावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व सुनील कावजी. वाडगावचे सुपुत्र गुणलेखकाच्या भूमिकेत. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र चेंडू उंच हवेत. पाहूया आणि झेल सुटला. गोलंदाजा दिल तुटला. आणि धाव संख्येत 2 वाढ. धाव संख्या 8. धाव संख्या 8. तेजस यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ज्यांनी या टुर्नामेंट मध्ये वाडगाव प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक झलकावलं. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. पाहूया आउट ऑफ द ऑफस्टिक. पंच विचार विनिमय करत आहेत कारण चुकीचा निर्णय देण्यापेक्षा थांबून निर्णय दिलेला अतिशय योग्य. आणि नो चेंडू. फ्री हिट. राईट अंपायर फ्री हिट. एक प्रेम रॉय यांना सुवर्ण संधी आहे फ्री हिटची. पाहूया या संधीचा फायदा घेतील की नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू.
आणि संधीचा फायदा तर त्यांनी घेतलेला आहे. पाहूया, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या वरून. हो, 6 धावा. पंधरा धावा. अनुज यांच्या या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 15. अनुज पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेट प्रेम रॉय यांच्यासाठी. यावेळी पाहूया, इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा. दोन षटक आमचे मित्र सुनील मला सांगत आहेत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 19. पहिली फेरी सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वेदांत फायटर संघाची धावसंख्या 19, म्हणजे 12 चेंडूंमध्ये एक समाधानकारक व एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 19. सलामी फलंदाज अजून इथे मैदानात शाबूत. नाबाद 19. प्रेम रॉय आणि शशांक. यावेळी संघाचं तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज अवधूत यांचं वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक अवधूत. मागच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी ज्यांनी करून नक्कीच आपल्या संघाचा आत्मविश्वास प्रबल केला होता. यावेळी पाहूया, रायडाम ओव्हर द विकेट पुढला चेंडू घेऊन येत आहेत अवधूत. हा पहिला चेंडू. अहो, पुढे सरसावून तटावलेला फटका आपण पाहतो. 1 बाउन्स सत्यजित याच्या हातात. सत्यजित यांनी इथे 1 बाउन्स घेणं योग्य समजलं, कारण कदाचित जर ते झेलसाठी पुढे सरसावले असते तर 4 धावा सुद्धा खर्च झाल्या असत्या. हाच विचार करून त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. यावेळी पुढला चेंडू रायटम ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. इथे पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. धाव संख्या 22. नक्कीच ऑफस्टमच्या थोडा बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. एक नक्कीच धावसंख्या थांबत असताना 22 धावा. षटक क्रमांक 3 सुरू. अकोल टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. अर्थात डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 23. 23 रन ऑन द स्कोर बुक. इथे मात्र या षटकात कोणत्याही
कोणताही मोठा फटका अजिबात दिसत नाही. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा अनोखा इशारा स्क्वेअर. धाव संख्या 24. ऊन किती कडक आहे हे जेव्हा उन्हात राहिलेला क्षेत्ररक्षक इथं येतो आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला समजतं खरोखर अतिशय कडक ऊन असावं. कारण आता थोडासा उन्हाचा जरी प्रहर किंवा प्रमाण कमी झालं असलं तरी मगाशी 1 ते 2:30 पर्यंत 12:30 ते 2 पर्यंत अतिशय कडक ऊन होतं. यावेळी आपण पुन्हा एकदा पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. यावेळी निर्धाव चेंडू. चला पाणी पाणी घेऊन जा. स्वयंसेवकांनी पाण्याची व्यवस्था करा मित्रांनो. सामना थांबलेला आहे. आपण ऐकत होतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या अर्थात वेदांत फायटर संघाच्या तेजस कमिंग फॉर 4th ओव्हर. आणि पंचांचा इशारा स्क्वेअर. धाव संख्या 26. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र पुढे सरसावून तटवलेला चेंडू पाहूया चांगलं आणि फलंदाज शशांक बाद पहिला झटका बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. धाव संख्या 26. सुनील मोहिते ज्यांनी मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. घुटना टेक तमाशा देख तुफान फलंदाजी प्रेम रॉय कडक
टेक तमाशा देख या फटक्यावर फिदा होऊन दत्ता थळे यांनी या फलंदाजाला दोन डिश तंदुरी पारितोषिक दिलेला आहे, लागू केलेला आहे. आपण पाहिलं तर खंडाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा पप्प्या पाटीलचा हा फेवरेट फटका आणि तसाच किंवा त्याच्याहून अधिक चांगला फटका प्रेम रॉय याच्याकडून आपण पाहिला. यावेळी पुढला चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक उत्तुंग हा अठ्ठा. फ्री हिट. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे प्रेम रॉय यांच्यासाठी. फ्री हिट. आणि प्रेम हा असा फलंदाज आहे, हे थोडं सिटी वाजतंय व नॉर्मल. हॅलो अमित, थोडी नॉर्मल सिटी वाजते व. हॅलो हॅलो ठीक आहे. हॅलो हॅलो ठीक आहे. ओके राहू दे राहू दे. यावेळी पुढला चेंडू. अहो इथे पाहूया आणि इथे मात्र प्रेम बाद. ओहो हो. अप्रतिम गीत इथे डीजे मास्टरने सादर केलं. धन्यवाद. धाव संख्या 40 धावा. वेदांत फायटर्स प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावांवर प्रेम यांचा बॅड लक. फ्री हिट असून सुद्धा ते रनआउट स्वरूपात बाद होत आहेत. झेल घेतला होता परंतु फ्री हिट असल्यामुळे झेल ग्राह्य धरला जात नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले असताना इथे मोठा फटका मिड विकेटच्या वरून दमदार षटकार. राइट मोर द विकेट. पुन्हा एकदा पुढला चेंडू. इथे
अंधाधुंद फटका हवेत तलवार फिरवत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अशा रीतीने षटकाचा द एंड आणि धाव संख्या 36 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा हा क्षमा 46 सुनील 46 धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना वेदांत फायटर्स या संघाच्या अर्थात मैदानात सुरू असणारा सामना वेदांत फायटर्स विरुद्ध फ्रेश ब्रेक या दोन संघांमध्ये फ्रेश ब्रेक विरुद्ध वेदांत फायटर्स हा सामना आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना वेदांत फायटर्स संघ यानंतर होणारा सामना फ्रेश ब्रेक नाही क्षमा असावी एमपी ग्रुप विरुद्ध संस्कृत 11 पाहूया नोमॅन क्षेत्रात चेंडू जातोय तेजस यांचा चांगला प्रयत्न परंतु उलटा झेल घेणं तितकासा सोपा नसतो परंतु चांगला प्रयत्न चांगला इफेक्ट यावेळी धाव संख्या एक नि भर धाव संख्या 47 यावेळी पुन्हा एकदा सत्यजित रॅडम राऊंड विकेट पुढला चेंडू अहो अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय यावेळी फलंदाज बीट होतोय चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात डावखुरा फलंदाज ज्याचं नाव आहे प्रफुल्ल आणि गोलंदाज सत्यजित अंतिम षटक प्रगतीपदावर सत्यजित यांचा चांगला प्रयत्न राऊंड विकेट पुढला चेंडू अहो जागच्या जाग्यावरून तटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा जागच्या जाग्यावर झेल घेतलेला आहे श्री विश्वनाथ थळे इथे या वाडगाव प्रीमियर लीगच्या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मी आयोजकांच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो मंथन यांना नम्र विनंती करतो की त्यांनी इथे आलेले अतिथी अर्थात विश्वनाथ थळे यांचं यथाचित हार्दिक स्वागत करायचं आहे धन्यवाद धाव संख्या 53
यावेळी पुढला चेंडू. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय एक मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ची वाढ. धावसंख्या 55. 55 धावा. बेशूट फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. अकुल टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका झाला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया 2 धावा पूर्ण. पाहूया धावसंख्येत 2 भर. धावसंख्या 57. अशा रीतीने पहिल्या फेरीचा समाप्त. पहिली फेरी समाप्त. पहिल्या फेरीत प्रथम फलंदाजी करत असताना वेदांत फायटर संघाच्या धावसंख्या 57 आणि 58 धावांचं लक्ष्य. अर्थात फ्रेशबॅक संघाला. यानंतर होणारा सामना संस्कृत 11 विरुद्ध एमपी ग्रुप. एनपी ग्रुप. संस्कृत 11 नाणेफेकीसाठी या. मयूर पाटील यांना नम्र विनंती असणार आहे की त्यांनी समालोचन कक्षात अर्थात स्टेजवर यायची कृपा करायची आहे. एनपी ग्रुप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अभिनंदन. सदर आपण सामन्याकडे वळूया. पाण्याची व्यवस्था करा. 57 धावा झालेल्या आहेत. 58 धावांची गरज. अमित पाष्टे आपल्याला मैदानात दिसत आहे. अनेक संघ खेळाडू अतिशय सुंदर विविध युनिफॉर्म मध्ये. प्रत्येक संघाचा वेगळ्या रंगाचा युनिफॉर्म आपण पाहतोय. इथे मयूर पाटील उपस्थित आहेत. मी विराज यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद मयूर. आपण आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचा आभार. सामना सुरू होतोय. 58 धावांची गरज आहे फ्रेशबॅक या संघाला. सत्यजित आणि तेजस ज्यांनी मागच्या सामन्यात
या टुर्नामेंट मधलं पहिलं अर्धशतक झलकवून दाखवलं. एक मोठी खेळी रसिक प्रेक्षकांना दाखवली. पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतो वाडगावच्या या मैदानावर आपल्या राष्ट्रीय भाषेत. नमस्कार दोस्तों, आए हुए तमाम दर्शकों को सुभाष वेले का प्यार भरा नमस्कार और हार्दिक स्वागत. तो 58 रनों की ज़रूरत होगी जीतने के लिए. स्ट्राइक एंड पर सत्यजीत, बल्कि यहाँ बॉलिंग मार्क पर है वन ऑफ द फेमस क्रिकेटर इन खंडाले संतोष. अंपायर का इशारा, मैच इज ऑन. पहली गेंद राइट ओवर द विकेट. यहां सीधे बल्ले से खेला, सीधा क्षेत्ररक्षक के हाथों में. जो 40 प्लस के खिलाड़ी है अभी भी तंदुरुस्त और फिट है. आउट ऑफ द लेग स्टंप. जरूर यहाँ अंपायर का इशारा वाइट के रूप में टीम का अकाउंट ओपन होता हुआ. एक विकेट के नुकसान पर 1 रन, 1 रन लॉस ऑफ 1 विकेट. फिर से एक बार संतोष राइट ओवर द विकेट. ये अगली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज शंकर. हालांकि ये बड़ा शॉट नहीं था, जैसे तैसे गेंद बल्ले पर आई, ढकेल दी गेंद को. और इसी के साथ 1 रन, रनों की संख्या 2. पिछले मैच के तरह इस मैच में भी तेजस को जम के पिटाई करनी होगी, तभी जीत मुकम्मल होगी. तेजस अच्छे फॉर्म में. यहाँ राइट ओवर द विकेट. अगली गेंद स्लोअर फुल टॉच गेंद थी. संभलते हुए खेलना उचित समझा. तेजस ने डिफेंड किया. संतोष कोशिश कर रहे हैं, बहुत अच्छी मेहनत कर रहे हैं. मैन ऑफ द मैच का जो टी शर्ट है इन 2 खिलाड़ियों ने अब तक जीता है. हल्का सा अपील यहाँ. बहुत ही अच्छी गेंदबाजी संतोष की. स्ट्राइक एंड पर तेजस. पावर प्ले का ये पहला ओवर. दो खिलाड़ी सर्कल के बाहर पहले ओवर में.
और दूसरी ओवर में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर होंगे। ये इस टूर्नामेंट का रूल है। अष्टमकर अंपायर्स और यहाँ अमित भगत लेग अंपायर के मोर्चे पर। अब तक हमने देखा अमय ठाकुर ने लाजवाब अंपायरिंग की। फिर से एक बार राइट मोर द विकेट, अगली गेंद उठा के खेला है काउ कौन के ऊपर और ये हाल एक ही फिल्म टॉकीज में थी। पूरे दर्शक दीवाने हो चुके थे इस फिल्म के लिए। अमिताभ और धर्मेंद्र की ये बहुत ही लाजवाब ब्लॉकबस्टर फिल्म। इसी के साथ रनों की संख्या 8। पहले ओवर की समाप्ति। जीतने का जो टारगेट है 58 रनों का है, तो उनमें से सिर्फ 8 रन 6 गेंदों में हो चुके हैं। अभी भी 24 गेंदों में 50 रन पूरे करने होंगे। प्रेम रॉय इज कमिंग फॉर सेकंड ओवर। संकेत और तेजस। फिर से एक बार राइट मोर द विकेट, राउंड द विकेट प्रेम। यहां ओहो थर्ड मैन के दिशा में फंस गए शंकर सुतार। बैक टू पेवेलियन। जी बहुत ही अच्छा गाना आपने बजाकर यहाँ अष्टमकर सर ने भी बहुत ही अच्छा जलवा दिखाया। तो ज़रूर इस टूर्नामेंट का ये आकर्षण है। बहुत ही शानदार ये टूर्नामेंट वाड़गांव प्रीमियर लीग 2022 बहुत ही बढ़िया टूर्नामेंट। इसी के साथ फिर से एक बार स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज अवधूत। राउंड विकेट प्रेम रॉय दौड़ पड़े, हाथ ऊपर किया और ये अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद ऑन साइड में इसे क्लिक किया। वहां तैनात थे 40 प्लस के खिलाड़ी जिन्होंने पिछले ओवर में बहुत ही खतरनाक कैच लेकर सभी दर्शकों का मन जीता था। प्रवीण, क्या फिटनेस है, क्या स्टैमिना है। वेल डन प्रवीण। राडम राउंड विकेट। फिर से एक बार तेजस के लिए अगली गेंद प्रेम रॉय की। शॉर्ट ऑफ लेन गेंद, लेकिन एक ही रन मिलेगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 10 रन। दूसरी ओवर जारी। हालांकि लक्ष्य बहुत ही बड़ा है। इस लक्ष्य को अगर पार करना है तो जरूर जद्दोजहद करनी होगी, बड़े शॉट खेलने होंगे। हर हालत में गेंद को बाउंड्री के बाहर पहुंचाना ही होगा। इसी के साथ फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। अगली गेंद तेजस भगत के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद एक सेफ रीजन में एक
लेंथ और लाइंथ में बिंदी गेंद, 10 रन, राउंड विकेट। फिर से एक बार प्रेम, यहां जरूर 4 रन। इसी के साथ टिमकर के रूप में ऐसा लगा कि वाड़गांव में सैफ अली खान ही आ चुके हैं। बहुत भी बढ़िया। इसी के साथ रनों की संख्या 14। प्रेम जो गेंदबाज है, देखा जाए तो सुपरस्टार सलमान खान का ज्यादा से ज्यादा फिल्म में नाम प्रेम रहता था। इसी के साथ अगली गेंद सीधे बल्ले से खेला, फिर से एक बार शॉट का कोन के दिशा में गेंद ट्रैवल होते हुए क्षेत्ररक्षक के हाथों में, और बढ़िया फील्डिंग। एक ही रन, 15 रन स्कोर बुक पर। ओवर की समाप्ति। दो ओवर के बाद 15 रन। अभी भी 18 गेंदों की बल्लेबाजी बाकी है। तो 18 गेंदों में 43 रनों की जरूरत पानी ने। 18 चेंडू 43 धावा। पानी ने पानी। यानंतरच्या सामन्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे आदरणीय विश्वनाथ थळे यांच्याकडून। प्रत्येक षटकार किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे। यानंतरच्या सामन्यासाठी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। यानंतरच्या आजच्या दिवसातील जे बाकी सामने आहेत त्याच्यासाठी जे पारितोषिक आहे, प्रत्येक षटकार व विकेटसाठी, विकेटच्या हॅट्रिकसाठी, षटकार आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी याची नोंद घ्यायची आहे। आदरणीय विश्वनाथ थळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अठारह चेंडू 43 धावा। फिर से एक बार मैदान की ओर चलते हैं, जहां पे 18 गेंदों में जीतने के लिए 43 रनों की जरूरत है बल्लेबाजी करने वाली टीम को। स्ट्राइक गेंद पर तेजस भगत, संतोष राइट मोर द विकेट। पहली गेंद बहुत ही अच्छी गेंद, लाजवाब गेंद, गुड लेंथ पर टिप्पा खाने के बाद सीधा ऑफ स्टंप के ऊपर से गोली के रफ्तार की तरह गेंद विकेट कीपर के हाथों में। बहुत ही शानदार गेंदबाजी।
जारी मुकाबला फ्रेशबैक वर्सेस वेदांत फाइटर। इस बार सीधे बल्ले से खेला, गेंद हवा में, बहुत ही अच्छा स्ट्रोक। यहाँ यूट्यूब का जो स्लोअर फुल टॉस, एक मौका था बल्लेबाजी के लिए स्ट्रोक खेलने का, लेकिन इस बार जजमेंट नहीं अच्छा किया तेजस ने, नहीं तो फिर से एक बार एक बड़ा शॉट होता। इसी के साथ रनों की संख्या 23। तीसरी ओवर की ये शुरुआत, तीसरी ओवर जारी। सुनील मेरे साथ जुड़े हुए हैं, सुनील काउजी, वन ऑफ द मोस्ट फेमस पर्सन इन वाड़गांव। सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10, बहुत ही बड़े इंटरनेशनल खिलाड़ी जिनका नाम सचिन, और ये वाड़गांव के सचिन। ट्वेंटी 23 रन। अंपायर प्रकाश जी अष्टमकर, फिर से एक बार आइटम ओवर द विकेट, ये अगली गेंद उठा के खेला, लेकिन फंस गए, और एक बैक टू बैक झटका, बहुत महमूद का बहुत ही बढ़िया गाना। हैट्रिक का मौका यहाँ, जो 100 रुपए का इनाम यहाँ रखा है, फिर से एक बार उठा के खेला। आहा, यहाँ हैट्रिक पूरी, संत
तब से जरूर मैदान में सन्नाटा सा छा गया है, बड़े शॉट नजर नहीं आ रहे हैं। तेजस ने अच्छी कोशिश की थी, लेकिन इस बार बल्लेबाजों को सुला दिया है। गेंदबाजी करने वाली टीम जरूर हावी नजर आते हुए। तो दोस्तों हम देख रहे हैं ये मैच फ्रेशबैक वर्सेस वेदांत फाइटर, इन दोनों के बीच में। वेदांत ने पहले बल्लेबाजी करते हुए 57 रन बनाए और फ्रेशबैक के आगे 58 रनों का लक्ष्य रखा है। तो फिर से एक बार ये अगली गेंद, ओहो बहुत ही शानदार गेंद, बहुत ही अच्छी गेंद। दर्शक खुश है सुनील मोहिते पर। सुनील बहुत ही फेमस नाम है, जैसे कि फिल्म स्टार सुनील शेट्टी, सुनील जी तटकरे और ये इस गांव के सुनील मोहिते। फिर से एक बार राउंड विकेट और मेरे साथ सुनील काऊ जी, जो कि अपने आप में बहुत ही फेमस है। इसी के साथ एक रनों की संख्या 26। समीर ऑन द स्ट्राइक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन सीधा क्षेत्ररक्षक के हाथों में। समीर बैक टू पैवेलियन, कम ऑन। प्रशांत इज ऑन स्ट्राइक, बहुत बढ़िया स्ट्रोक, खड़े खड़े उठा दिया। व्हाट अ फैंटास्टिक कैच, व्हाट अ ट्यूमेंटिक कैच, बहुत ही राउंड विकेट। आड़े बल्ले से खेला वहां क्षेत्ररक्षक पहले से तैनात, 40+, अभी भी हम जवान हैं ऐसे कहते हुए प्रवीण भगत, क्या फिटनेस है, उस फिटनेस से बार बार
हमें कहते हुए फिर से एक बार ये अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहा, गेंद और बल्ले का कोई कांटेक्ट नहीं। लेग अंपायर अमित भगत, शायद ही क्रिकेट क्षेत्र में इनको कुछ इनाम भी मिला था, बहुत ही खुश हुए थे, व्हाट्सएप पे आया था। ऐसे लकी पर्सन अमित भगत लेग अंपायर के रूप में। फिर से एक बार ये अगली गेंद, फिर से एक बार आड़े बल्ले से खेला है, गेंद फाइन लेग की दिशा में 1 रन। यहां रनों की संख्या 28, जीतने का जो टारगेट था 58 रनों का। बल्लेबाजी टीम जरूर नाखुश है, नाराज है। देखा जाए तो इस मैच पर क्षेत्र रक्षण करने वाली टीम ने अपनी जो पकड़ है वो मजबूत की है। फिर से एक बार एक कैच लेने की, लपकने की मौका था लपकने का, लेकिन गेंद बहुत ही दूर थी। इस मैच का ये आखिरी गेंद। सुनील काऊजी जो बहुत ही मेहनत कर रहे हैं, लेकिन उनको आराम देना बहुत ही जरूरी है। प्रमोद आखिरी गेंद खेलने वाले हैं इस मैच की, और इस मर्तबा इस मैच में फील्डिंग करने वाली टीम यानी कि वेदांत फाइटर्स जीत चुकी है। जीतने वाले टीम का अभिनंदन यहां मैदान के बाहर टीम के ओनर रवि सुतार बहुत ही खुश है। वेल डन एंड थैंक यू वेरी मच टू मिस्टर रवि सुतार मैन फ्रॉम वडगांव। संतोष आपलं घ्यायला यायचं आहे। मॅन ऑफ द मॅनचं पारितोषिक आम्ही थोड्या वेळात सांगतो, एक जस्ट 2 मिनिट्स।